सध्या नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अर्धवट झालेल्या कामांमुळे आणि रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात या रस्त्यांवर अपघात होत आहे आणि त्यामुळे नागरिकांचे जीव खरं तर त्या ठिकाणी जात आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर या अपघातामध्ये जवळपास 5 जणांचा मृत्यू हा खरं तर झालेला आहे आणि त्यानंतर नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न संपूर्ण राज्यभर खरं तर गाजतोय। एकूण जर बघितलं तर आपण नाशिकमधल्या मखमलाबाद रोड या ठिकाणी असलेल्या रस्त्याची अक्षरशः चळण झाल्याची जी बातमी आहे ती खरं तर माझाने दाखवलेली होती आणि त्यानंतर आपण बघतो या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून या रस्त्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जे मुरुम मातीचं काम आहे ते त्या ठिकाणी केल्यानंतर आता पुन्हा हा रस्ता जो आहे त्याची पर्यायी मार्गाची जी मागणी होती ती खरं तर केली जाते। शहर अभियंता खरं तर या ठिकाणी स्वतः पाहणी करताय। एकूण जर बघितलं गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधल्या रस्त्यांना जबाबदार असलेले शहर अभियंता यांच्यावर गुन्हा दाखल करावा या सगळ्या गोष्टींना ते जबाबदार आहेत अशी खरं तर जो आरोप आहे तो नाशिककरांचा होता। माझ्यासोबत स्वतः शहर अभियंता संजय अग्रवाल सर आहे। सर, अनेक दिवसांपासून नाशिककरांचा रोष तुमच्यावर आहे, रस्त्यांमुळे लोकांचे जीव जात आहे, नेमका काय परिस्थिती आहे शहरातली, काय काय एकूण या ठेकेदारांना आपण त्या ठिकाणी सूचना दिल्या आहेत? आपण सिंहस्थाचे जे मुख्य 28 रस्त्यांचे काम हाती घेतलेले आहे आता अजून 2 कामांना मंजुरी मिळालेली आहे। तर त्या कामांच्या आपण बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्जन केलेलं आहे। ट्रॅफिक डायव्हर्जन करताना पाहिलं की ज्या ठिकाणी काम चालू आहे ते ठीक आहे, पण डायव्हर्जन केलं त्याच्यावर हेवी लोड येत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेत। तर आपण त्या 28 मक्तेदारांनाच कंपल्शन केलं की तुम्ही काही करून ते खड्डे त्वरित बुजवून द्यायचे। त्यापैकी आता आपण ज्या रस्त्यावर उभा हा मखमलाबाद रोड आहोत याला बाजूला कॉन्क्रीटचा रस्ता चालू आहे आणि या साईडला जे खड्डे पडले आहेत आपण त्याच कॉन्ट्रॅक्टरकडनं आता जीएसबीचं मटेरियल टाकून भरू अशा 28च्या 28 कॉन्ट्रॅक्टरांना आपण कंपल्सरी केलं आहे। त्यासोबत आपण यावेळेला वार्ड वाईज कॉन्ट्रॅक्टर फायनल केलेले आहेत, म्हणजे डिव्हिजन वाईज टेंडर न काढता प्रत्येक वार्ड वाईज टेंडर काढले, म्हणजे प्रत्येक वार्डात आता एक कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध आहे जो खडी मुरमाने खड्डे भरून कार्यवाही करतो। त्याप्रमाणे त्यासोबत मशिनरी पण आपण ठेवलेली, जेसीबी मशिनरी किंवा ट्रॅक्टर जे काही लागेल ते ठेवलं आहे, मटेरियल पण रेडी करून ठेवलं आहे। तर कुंभमेळा मंत्री यांनी बैठक घेतलेली होती, 3 दिवस ते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। अनेक दिवसांपासून या रस्त्यांचा प्रश्न खरं तर चर्चेत येतो। नाशिककर खरं तर रस्त्यावर उतरताय, सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांतले नेते हे खरं तर आपल्यावर त्या ठिकाणी आरोप करताय। प्रशासन नेमकं इतके दिवस का थांबून राहिलेलं होतं? पाऊस सुरू असताना हे कामं करावी लागतात। सध्या स्थितीत त्यांना 7 प्रकारच्या अंडरग्राऊंड युटिलिटीज आमच्या रस्त्यावर काम करतायत। त्याच्यामध्ये स्टॉर्म वॉटर आहे, वॉटर सप्लाय आहे, ड्रेनेज आहे, MNGL आहे, OFC केबल आहे, CCTVच्या क्रॉसिंग्स आहेत आणि त्या MECDCLचे अशा 7 एजन्सी रस्त्यावर काम करतायत आणि त्या रस्त्यांच्या एजन्सीचे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यांचे कामं हाती घेऊ शकत नाही। त्यांचं अजूनही एक्सकॅव्हेशन आणि भरणीचं काम रस्त्यावर प्रगतीतच आहे। ते त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्हाला रस्ते हाती घेणार आहे। त्यांनी फक्त बॅक फिलिंग करून दिले, त्याचं रिस्टोरेशन काम करण्याचं मात्र आम्ही बांधकाम विभागामार्फत काम करणार। 6 महिन्याचा अल्टिमेटम कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे। 6 महिन्यात हे सगळे कामं होतील का? आपल्याला विश्वास आहे का? कारण शहर जर बघितलं तर अतिशय विद्रूप खरं तर शहरातले रस्ते झाले। 6 महिन्यामध्ये 100% कामं पूर्ण होतील। आपण मार्च एंडपर्यंत आपण कामांची मुदत ठेवली, पण आपण असा प्रयत्न करतो फेब्रुवारी एंडपर्यंत सर्व कामं मुदतीत पूर्ण करायची आहेत आणि मला खात्री 28च्या 28 रस्ते आम्ही पूर्ण करू। नाशिककरांचा मोठा रोष महापालिकेवर आहे, प्रामुख्याने तुमच्यावर आहेत। या सगळ्या गोष्टींना तुम्ही जबाबदार आहात। या जे 5 लोकांचे बळी गेलेले आहेत त्यांना तुम्ही जबाबदार आहे असा नाशिककरांचा आरोप आहे, काय सांगा? नाही, नाशिक खड्डे आहेत, काही ठिकाणी चिखल आहे, पण ते कशामुळे आहेत याचा पण लोकांनी विचार करायला हवा। 7 प्रकारच्या एजन्सी जर रस्त्यावर काम करत असतील तर त्या रिस्टोरेशनचं काम करून देणं त्या एजन्सींचंच गरजेचं आहे, पण ते करत नसतील तर ते काम आम्हाला करावं लागतंय। त्यामुळे आमची यंत्रणा अपूर्ण पडत होती, पण आता आम्ही वार्ड वाईज कॉन्ट्रॅक्टर दिलेत, त्यामुळे आम्ही लवकरच ते सगळे कामं पूर्ण करू आणि नाशिककरांना वेठीस धरणार नाही। नक्कीच खरं तर आपण जर बघितलं तर नाशिक शहराचे महापालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल हे माझ्यासोबत होते। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधले जर आपण बघितले हे खड्डे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत होते। जे अपूर्ण रस्ते आहेत त्या रस्त्यांचं काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना या संबंधित ठेकेदारांना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं आपण ABP माझाने देखील नाशिकमधल्या या मखमलाबाद रोडची बातमी केलेली होती आणि त्यानंतर प्रशासन देखील आता या ठिकाणी पोहोचलेलं आहे। प्रशासनाने या रस्त्याची दखल घेतलेली आहे। कुंभमेळा मंत्र्यांनी देखील या संपूर्ण रस्त्यांची पाहणी केल्यानंतर ठेकेदारांना जो रस्ता झालेला आहे त्याची पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी जे डागडुजीचं काम जे आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं आहे। त्यामुळे येणाऱ्या 6 महिन्याच्या आत हे संपूर्ण नाशिकमधले रस्त्यांचं कामं पूर्ण होतील असा विश्वास देखील आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।